वाजल्यात ते वॉशिंग सेंटरला म्हणजे मी आता आज तारीख आहे 4 जून. तिकडे मी सकाळी आलेलो, कामच करत होतो, म्हणजे असा काय म्हणतात गाड्या धुवत होतो. त्याच्यानंतर खूप सारं काम असतं. वॉशिंग सेंटरवर काम करायचं म्हटलं तर इकडे गाडी तर धुवावीच लागते, त्यासुद्धा त्याच्यानंतर पण अजून खूप सारे कामं करावं लागतात. म्हणजे असं गाडी धुण्यापेक्षा छोटे मोठे सारखं काही ना काहीतरी काम असतातच. आणि ते काम तर कधी संपतच नाही, हजारो काम असतात गाडी धुण्याची. तर ठीक आहे, आता मी इथे 2021पासून काम करतो आहे. म्हणजे इथे नाही, म्हणजे आधी मी एका दुसऱ्या वॉशिंग सेंटर होतो, त्याच्यानंतर मग इथे आलो काम करायला. तर मला थोडं आता सवय आहे. बाकी तेच आहे की गाडी धुणं तर सोपं आहे, तर त्याच्यानंतर असं आधा छोटे मोठे काम करणं ते थोडं मुश्किल आहे. कधी दुसरं काम आणि गाडी नाही आलं तर मग धंदा होत नाही. ते जे एक प्रॉब्लेम. म्हणजे काय आहे की त्या दुकानामध्ये मीच एकटा काम करतो. ज्याचं दुकान आहे एक गावाला गेला, एकाचं गॅरेज आहे, तो सेट आहे, तो त्याच्या दुकानात कोण नसतो, मुलगा असतो गॅरेजला, तर तो त्याच्या गाडी रिपेअर करत असतो. त्याला उलटा माझी मदत नाही करत. मी ते एकटाच इथे काम करतो आणि कोण नसतो. कधी कधी असं होतं की 2-3 तास गाडीच येत नाही, एक पण गाडी. आणि एका टायमाला 2-3 गाड्या येतात एकसाथ, तेव्हा थोडी गाडी घाई गडबड. या तर येतच नाही एक पण. येतं तर एकसाथ एवढे येते की मग कोणाला मना करावं लागतं, कोणाची गाडी राहून जाते. असा प्रॉब्लेम होतो. असं नाही की एक गाडी येते, मी आरामात घेतो, सगळं बढिया चालते. तर काय ना, आता कामाला पण एप्रिल महिन्यामध्ये लागले, मेमध्ये. तर काय माहिती आता मला धंदा आठवतो. त्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दसऱ्याला वगैरे जास्त शाळेत मला माहिती नाही दिवाळी काय ते काय माहिती नाही मला. तसंच असेल. आता मी त्या दुकानात पगारावर काम आहे, लगभग 12,000 रुपये पगार आहे, वाढवणार नंतर. तर बघू आता काय. मी तर काही अगर स्वतःचा वॉशिंग सेंटर खोलायचं म्हटलं तर मी तर नाही खोलणार आहे, कारण की याच्यामध्ये स्टार्टिंग खोलायला 2-3 लाख रुपये लागेल, त्याच्या तर कमीमध्ये नाही होणार. आणि त्यानंतर धंदा चालेल की याची पण काही गॅरंटी नाही. धंद्यामध्ये यायच्या असते काही गॅरंटी नसते कधी. पण याच्यापेक्षा चांगला धंदा म्हटलं तर भाजीचा आहे. 10-20 हजारामध्ये भाजीचा तो रेडी टाकायची, स्टॉल टाकायचा, या ठेला टाकायचा, त्यानंतर विकायचा. नाही चाललं तर घरी कामाला येईल, नाही का. म्हणजे नुकसान झालं तर मग किती होईल, 10-20 हजार रुपये. एवढं झालं तर काय फरक नाही पडत. म्हणजे 2-3 लाख रुपये. आणि माझ्यासारखा मुलगा, माझ्या घरामध्ये पूर्ण सेविंगच 2-3 लाख रुपये आहे. ते पण माझी एकट्याची नाही, माझी बहीण आहे, भावाची आहे, सगळ्यांची मिळून तेवढीच सेविंग आहे. एवढे पैसे संपले तर 1 रुपया पण आमच्या घरी उरणार. हाच प्रॉब्लेम आहे. तर मग मी विचार करतो आता इथं वॉशिंग सेंटरवर काम करतोच आहे. 8-9 वर्ष 7-8 जागी काम करून चांगला 2 लाख रुपये जमवतो आणि मग त्याच्यानंतर 10 बिझनेस करेन. असे भाजीचा जसा दिला, भाजीचा नाही का, म्हणजे इथं फक्त उदाहरण दिला, म्हणजे असं 10 वेगवेगळ्या बिझनेस करेन. एक तर चालेलच, अजून चाललं तर मग माहितीच आहे, धंदा चालला तर खूप कमाई पण होऊ शकते. आणि काय चाललं तर खूप सगळे पैसे डुबू शकतात, नुकसान पण होऊ शकतं. तर मग मी तर 10-20 हजारचाच बिझनेस करणार आणि डुबला तर मग जास्त रिस्क नाही. चला मग.